रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अगदी एक छोटासा विषय याच्यात येऊन गेला आहे. एरवी तो काही तपशिलात पाहण्याची गरज आहे असंही नाही, पण तरीही त्याच्यात आपल्याला प्रत्येकाला काय विचार करण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे ते आहेच. त्यामुळं तो न सोडता पुढे जायचं म्हणून आज आपण वातावरण पाहिलं, आजोबांची परिस्थिती पाहिली आणि महाराजांच्या जन्माच्या वेळेला जी स्थिती होती ती पाहायची, ती जाता जाता पाहायची. आणि आज जे त्याचे परिणाम दिसतात, जैरूपद्याने हे ते म्हणतात, नको माझा स्वर्ग, ते काय जी सगळी यादी आहे, नको मोठे साधनं माझं ब्रह्मज्ञान वगैरे जे सगळं आहे ते सगळं आलं कुठून? जीव तर प्रगत होत गेला म्हणून तिथे आला आहे तर सरळच आहे, पण त्याच्याबरोबर काय त्या सगळ्याचा परिणाम झाला असेल. आणि आपल्याकडे कालिदासाचा अभ्यास असलेला माहिती असेल, प्रसादचिन्ह आणि पुरफलाने असं म्हटलेलं असतं. पुढे येणाऱ्या गोष्टींची जे काही प्रसादचिन्ह म्हणतात त्यांना, ती आधी उमटत असतात. तेव्हा तशा तऱ्हेचं महाराजांच्या वेळेला काय झालं हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, त्यांना माहिती आहे. आपण ते आनंदात घ्यायला हरकत नाही. स्वप्नी येता पंढरीनाथ, स्वप्नी येतं पंढरीनाथ. तेव्हा महाराजांच्या जन्माची खूण जर कोणी दिली असेल तर स्वप्नी येतं पंढरीनाथ. मयूरपेक्षे मुकुट शोभला, कौस्तुभ श्रीवत्सांकित, स्वप्नी येतं पंढरीनाथ, कौस्तुभ श्रीवत्सांकित. कंठी वनमाला शोभत, शंखचक्रधारी, कासे पीतांबर कशला, मयूरपिच्छे मुकुट शोभला, रावजी सन्मुख उभा ठाकला, हास्य मुखे बोलत असे. अशाही काही गोष्टी असू शकतात आणि यांच्या आहेत, आपण त्यातून बोध घ्यावा. ती कशामुळे आहेत त्याचाच आपण इतके गुरुवार विचार करतो, त्या तशा का आहे. आता ह्याच्यात आता काय करावं, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्यांना काय करायचं ते करावं. सत्कर्म तरी करून ठेवावी, पुढे ह्या कोणाकोणाला तरी मिळतील, जन्म घ्यायची वेळ आलीच तर. आणि येतच असतील तर त्या काय दाखवतात ते पण कळेल. तसेही प्रसादजन्म आणि पुरफलाने तसं आहे. हास्यमुखे बोलत असे. काय बोलत असे? तुझी भक्ती फळा आली, तुझी भक्ती फळा आले, सुकृते असंख्य जोडली. आत्ता शेवट जो महाराजांनी आशीर्वाद म्हणून दिला त्यात सुद्धा सगळं म्हटलेलं आहे. अखंड संतती संपत्ती तुम्हा सोजय प्राप्ती. सगळा आपला ऐहिक जो काय अपेक्षा असतील किंवा काय जे काही स्वरूप असेल ऐहिकाची आपल्या अपेक्षांचं किंवा काय प्रपंचाचं, त्यात सगळं सांगितलं. अखंड संतती संपत्ती तुम्हा सोजय प्राप्ती. पण हे जे पुढचं आहे तिथं महाराज काय आहेत ते कळतं. सदा घडो भगवत भक्ती, मनी असो विरक्ती. कितीही संपत्ती, कितीही जय, केवढाही प्रसंग, काही असलं तरी तुमच्याकडे वैभव असलं तरी सुद्धा खंड संतती संपत्ती तुम्हा असो जय प्राप्ती, सदा घडो भगवत भक्ती. तेव्हा यात भगवत भक्ती कठीण आहे हे तेच सांगायचं आहे. आणि ते त्यांच्या मागे आलेलं कसं आहे आणि आपल्याला कसं येईल हा त्यातून त्या आशीर्वादातून विचार करण्यासारखा समोर असलेला प्रश्न आहे. आणि तो विचार असावा सतत. सुकृते असंख्य जोडली, भार्या पतिव्रताला भवी, धन्य कुशीती याची, तुम्हासी होईल सुत, महावैष्णव भगवत भक्त. कीर्ती करील दिगंत सिद्ध पुरुष. आता अगदी व्यवहारानं दुसऱ्या बाजूला जा. असा दृष्टांत झाला तर त्यांनी काय म्हणावं अशी आपली अपेक्षा असेल. भगवत भक्त वगैरे वाटेल काही? कुठं DMD होऊ दे, CMD होऊ दे, CEO होऊ दे, आमको होऊ दे, तमको होऊ दे, अलीकडे नसतात का चेअरमन कम CMD, तसं काहीतरी होऊ दे, काय बंगला होऊ दे, गाड्या होऊ दे, सगळं होऊ दे असं वाटेल. त्यांना काय वाटतं आहे आणि ते काय आशीर्वाद देत आहेत. महावैष्णव भगवत भक्त, कीर्ती करील दिगंत सिद्ध पुरुष, असंख्य तारील नर, होईल कारणिक अवतार, तुमचे भाग्य असे थोर, सद्गतीस पावाल. सगळा आशीर्वाद जो पांडुरंगाने दिला तो यात सांगितलेला आहे. असा ऐसा दृष्टांत झाला. त्याचा परिणाम व्हायला मागे हे सगळं वातावरण असावं लागतं. तसं ते आपण ठेवायचं, जिथे असेल तिथे प्रयत्न करावा. ज्या पातळीवर जो आहे त्याला ते लागू. तर तशा पद्धतीनं आपण जर हे या पद्धतीनं जगू शकलो तर असं होऊ शकतं. आणि मग त्यांनाही सद्गतीचं पावाल असा आशीर्वाद देऊन टाकलेला आहे. आईवडिलांना सुद्धा सद्गतीचं पावाल ऐसा दृष्टांत झाला. मग अभयता आनंद झाला वगैरे व्यवहाराचा भाग झाला. मध्ये त्यांनी त्यांना काय म्हणलं, भाग्य आमचे उदले,
होईल वैष्णव महाभक्त, याचाच अर्थ प्रपंचाच्या दृष्टीनं तो काय राहील, हे आहे, अजून हवं आहे. इदमपि मे भविष्यती, तसं आहे. इदमस्ती, हे आहेच, पण इदमपि मे भविष्यती, आणखीन मला मिळू दे, आणखीन मिळू दे, हे तू करणार नाही. महावैष्णव महाभक्त आहे, तर भगवत भक्त असल्यानंतर तो हे नाही मागणार. तो म्हणे आहे ते बस आहे, मला यातलंच काय देता असेल तर देतो. ते लहानपणापासून त्यामुळे तसं सुरू झालेलं आहे की आहे त्यातलंच देतो. हे आहे ते इदमस्ती, हे तर आहेच. इदमपि मे भविष्यती, असं जे गीतेत म्हणायची वेळ आली ते त्यामुळे ते पण माझं होऊ दे, हेही आहेच, तेही माझं. तर असं जे होणार नाही हे उघड आहे. कारण ज्यांना भक्तीची एवढी ओळख आहे त्यांना महावैष्णव भगवत भक्त ह्याचा अर्थ कळू शकतो. तसा अर्थ कळतानासुद्धा त्यांना जो आनंद झाला त्याच्यात वृत्तीचा प्रश्न आहे की असं होणार आहे. ते म्हणतात, पांडुरंग दृष्टांत देतो, तर दृष्टांताचा अर्थाने त्यांना आनंद होतो. यावरून स्वतःची आपली वृत्ती किती शुद्ध असावी ते कळतं की असं होणार. तर ह्या वेळेला त्यांनी एवढंच म्हटलं आहे की उभयता आनंद झाला पोटीनं समाये, भाग्य आमुचे उदेले, हा देवा धन्य केले. आणि आम्ही केलीच तशी तपश्चर्या वगैरे अशी काही भाषा नाही कुठे, म्हणून हे वगैरे असले अजिबात. आम्ही काय केलं नाही, दीनासी हाती धरी येले, काय भक्ती पाहिली. एवढा तुम्ही आशीर्वाद द्यावा, असं आम्ही कुठं काय भक्ती केली आहे असं त्यांना वाटतंय. जे स्वतः भगवत भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, तरीसुद्धा त्यांना काय वाटते, ह्याच्यातून वृत्तीची काय अवस्था असावी ते कळतात. दीनासी हाती धरी येले, काय भक्ती पाहिली. भक्त काज कल्पद्रुम, म्हणती तुझा आत्माराम, भक्तांचे हरिसी श्रम, नमन असो आमचे. अशा तऱ्हेनं त्यांना नमन करून उत्तर जे दिलं, बहुतापरीने केली स्तुती, असं आहे. तर अशा तऱ्हेनं हे भगवत भक्त ह्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं त्याच्यातून आपल्याला काय ते शिकता यावं म्हणून हे असं आहे. आणि प्राकृता नव्हे पुढे ठीक आहे, एक व्यवहाराचा भाग आहे. हळूहळू उडवायला लागती शांती आदरली चित्ती, प्राकृता ऐसे नव्हे ती साधारण वा कष्टमय. हे असं काय आहे तर दिनासी हाती जर मी काय भक्ती पाहिली, अशी ज्याची वृत्ती आहे तो भक्तीत सुद्धा खरोखर शुद्ध भक्त आहे. परत भक्तीत नुसतं भक्त असणं सुद्धा आहे, पण त्यात शुद्ध भक्त असणं अजून काहीतरी आहे, ते त्यांच्याकडे आहे. त्यामुळं त्यांची स्थिती त्यामुळं काय झाली याच्यावरून काय होतं, खुणा इथे आहेत, ठीक आहे. व्यवहाराने दिल्या, यांनी दिला की तुझी एक इच्छा काय आहे असं पतीने विचारलं. तर त्यावर त्यांनी विचारलं, रावजींनी विचारल्यावर गीताबाईंची स्थिती काय, त्यांनी काय उत्तर दिलं. जी गीताबाईवदे सतीवदे, गीताबाईवदे इच्छे भ्रमले थोरं थोरं, मला काय इच्छा नाही. इच्छे भ्रमले थोरं थोरं ही केवळ भक्तीची शुद्धता चित्ताला असेल तरच अशा प्रसंगात माणसाला हे म्हणता येईल. तर तशी इच्छेची शुद्धता असावी. इच्छे भ्रमले थोरं थोरं, मग काय करावं, काही वाटतंय का, तर काय करावं वाटते, निर्हेतुक रामभक्ती करावी वाटते चित्ती. काय वाटतं त्या क्षणी त्यांना ते त्यांनी जे त्यांचं ऐकून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, निर्हेतुक रामभक्ती करावी वाटते चित्ती, सहजानंदी वृत्ती लय करावी. काय असू एरवी असतं, पण बघतो रखरख बघ त्याचे हे अस्वस्थता, राग चिडचिड काय घेऊन येतं ते दाखवत असतं. ते नाही अशातला भाग नाही, तर हे पण दाखवतं. तर ते तसं होतं, का होती माणसाला होतं. सगळं निसर्गाचा कर्म आहे, पण त्याच्यामध्ये भावाचा जो भाग आहे तो कसा आहे तो महाराजांचा लक्षात घेण्यासारखा आहे की सहजानंदी वृत्ती लय करावे, सद्गुरुचरण सेवावे, ऐसे वाटते जीवे भावे. आपण इतक्या प्रपंच इतके लोक पाहिलेले आहेत कुठे कुठे, तर त्याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल की याला काय महत्त्व आहे. सद्गुरुचरण सेवावे, ऐसे वाटते जीवे भावे. भविष्य जाणून त्याला माहितीच होतं आधी, त्यामुळे रावजीराही तटस्थ. तर आता या मैत्रिणी मिळाल्या, कौतुके भेटवाल्या. त्यावेळेस तसंच होतं, कौतुके भेटवाल्या, ठीक आहे, आल्या, काय हरकत नाही. तिने काय सांगितलं, असं खाणार आहे तसं खाणार आहे, हा पदार्थ आणा तो पदार्थ, असली काही आहे का, काही नाही. कैचा पुत्र कैचे घर, हे मैत्रिणींशी बोलणं आहे. हे काही महाराज बोलले नाही कुणाला उपदेश म्हणून. कैचा पुत्र कैचे घर, कैसे डोळाळे संसार, हे सर्वही असार, सार ते वेगळेच. चर्चेचा विषय काय त्यांचा, त्यावरनं सुद्धा कल्पना येते. तर म्हणाल्या काय, कैचा पुत्र कैचे घर, कैचे डोळाळे संसार, हे सर्वही असार, सार ते वेगळेची. मग सार वेगळेची त्यावेळेला गीताबाईंना काय वाटतं, सार हे भगवत भजन हेची सार, भगवत भजन हेची सार. नामाचा करा हो गजर,
परिसोनी विस्मय थोर वाटे. काय जे आहे ते लोकांना काय वाटलं असेल किंवा त्या बरोबरच्यांना काय वाटलं असेल याच्यावरून कल्पना येते. आणि बरोबर ह्याच अर्थाचे अभंग सगळे महाराजांच्या गाथेमध्ये आहेत. स्थिती तर तशी आलीच, पण त्याच्याबरोबर ती दाखवणारे अभंग आहेत. करा नामाचा गजर आहे आपल्याकडे. नका करू हो कंटाळा माझा चिंता नाही ताला गळा. त्यात करा नामाचा गजर बरोबरच शब्द आहे. म्हणजे ते इतकी खूण व्यवस्थित आहे की करा नामाचा गजर याला धरून भगवत भजनाचे सार. ते आता आपण म्हटलं तुझे रूपध्यानी वगैरे, ते त्यात जे म्हटलं आहे ते सगळ्याचे परिणाम किंवा रिफ्लेक्शन्स सगळ्याचे त्याच्यात दिसतात. करा हो नामाचा करा हो गजर. परिसोनी विस्मय थोर वाटे उदरी सिद्ध पुरुष. वैभवमानाला सत्य. त्यांना त्या क्षणी काय वाटत होतं जे या क्षणी आज 50 वर्ष जगूनसुद्धा वाटत नाही. वैभवमानाला सत्य तरी अंती होईल घात. वैभवमानाला सत्य तरी अंती होईल घात. मीन गळा ते गिळीत आमिषा ते भुलवणे. तेव्हा त्यांनी आता असो जयप्राप्ती वगैरे सगळं म्हणलेलं आहे. अखंड संतती दिली, संपत्ती दिली, हे सगळं दिलेलं आहे. संपत्तीसुद्धा देऊन ते पुन्हा काय असावं, मनी असं हो विरक्ती. ज्याच्याकडं संपत्ती आहे आणि आतून विरक्ती आहे त्याला अडचणच नाही कसली. संपत्तीची पण नाही, ती असण्याची पण नाही, आणि असण्यानं जे काय विपरीत परिणाम होतात त्याची पण नाही. कारण मनी असो हो विरक्ती ती त्याचं नाही. जसं एखादं ट्रस्टीशिप असते तशी ट्रस्टीशिप आहे. खरं तर अगदी देहापासून ही सगळी संपत्तीच आहे. संपत्ती म्हणजे आपण काय नुसतं पैसा नाहीच का म्हणणार. ही सगळी संपत्तीच आहे. शरीर संपत्ती म्हणजे केवढी संपत्ती आहे. ज्यासारखी संपत्ती नाही, कारण त्या संपत्तीतलं एक एवढासा तुकडा काय झाला तर तिकडे लाखोला पडतो आपल्याला आता माहिती आहे. म्हणजे त्यामुळं संपत्ती काही कमी म्हणायचं कारण नाही. ती कुठे आहे. तर अशा तऱ्हेची जी की संपत्ती दिली तिचं मी काय करणार हा त्याच्यातला प्रश्न आहे. त्यांच्या दृष्टीनं ही संपत्ती आहे, पण मनी असो हो विरक्ती. मग त्यांना ते सापडलेलं आहे. मी ह्या खुणा आहेत की भगवत भजन हेची सार. करा नामाचा गजर. परिसोनी विस्मय थोर. बरोबर. वैभव मानाला सत्य तरी अंती होईल घात. वैभवी यायची गोष्ट आहे, हे मिळवायची नाही. वैभवी येतच असतं. आपण कष्ट करतो, कर्तव्य करतो, त्याचा परिणाम म्हणून काहीतरी होतंच, तर त्याच्यामध्ये वैभवी येईल. तर ते येऊ दे ना. पण मी वैभवासाठी कष्ट करतो आहे असं असेल तर घोटाळ्यात पडाल असं त्यांना म्हणायचं आहे. वैभव मानाला सत्य तरी अंती होईल घात. मीन गळा ते गिळीत आमिषा ते भुलवणे. जसं भुलायला होईल त्या अर्थाने वैभवाच्या मागे लागायचं काही कारण नाही. तरी ऐसे न करावे सन्मार्ग हृदयी धरावे. कुठची व्यवस्थित खुणा आहेत ते लक्षात घ्यायला हरकत नाही. सन्मार्ग हृदयी धरावे, सद्गुरूसी शरण जावे, अहंभाव सांडवणे. शरण जातात, अहंभाव सांडलेलाच असतो असं नाही. पुन्हा माझा काहीतरी वेगळा बेत असतोच. ते सांगतील तसं. एवढं सगळं सार सांगून गेल्या वेळेला जसं गीतेचं आपण सारं ते सगळं बघितलं, तर शेवटी बाबा यथेच्छसिद्धता करू असलं आपल्याला कृष्णाने सांगून सोडून दिलं आहे. आता तुम्ही मनासारखं वागा. तुमच्या असा त्याचा जर घेतला कोणी अर्थ आणि तोच त्याला आधार म्हणून दिला, बघा भगवंताने सांगितले यथेच्छसी तथा करू. मी चाललो बघा बाहेर. अरे काय त्याच्या पुढं काहीतरी म्हणलं आहे ना त्याने. करिष्ये वचनंतव हे सार आहे ना. यथेच्छसी तथा करू हे नाही, हे सार आहे. त्यामुळे त्यातून काय घेणार. सद्ग्रंथ खूप आहेत, हा तर अगदी श्रोमणी आहे. पण तरीसुद्धा म्हणूनचे नित्यगीता वाचल्याचं गेल्या वेळेला आपण पाहिलेलं आहे. तर करिष्ये वचनंतव हे सार, अष्टोमोह स्मृतिर्लब्धा हे सगळं सार. तेव्हा स्वतःची स्थिती काय झाली तर मला निस्संदेह भगवंत आहे याविषयी शंका नाही. तो सगळं चालवतो आहे याविषयी शंका नाही. माझं कर्तव्य मला करायचं आहे याविषयी शंका नाही. ते करण्यात मला मायामोहपाश काही अडकून चालणार नाही. ते मी सतत करीत राहिलं पाहिजे. ते करीत राहिलं तर तो सांभाळणार आहे. त्याला जिथे न्यायचं तिथे तो नेतोच आहे आणि तो मला सतत समाधानात ठेवणार. एवढं सगळ्याचं म्हणून सार त्यांनी उत्तर दिलेलं आहे. शेवटचा जो श्लोक आहे तर त्याच्यात हेच म्हटलं. तेव्हा करिष्ये वचनंतव एवढ्यातच सगळं सार आलं. भगवत भजन याची सार जसं तसं सन्मार्ग हृदयी धरावे, सद्गुरूशी शरणान जावे, अहंभाव सांडवणे. पदसेवा निरंतर करावी, निर्मत्सर जन्मालियाचे किरस सार्थक करावे. तेव्हा हे ज्या सगळ्या खुणा आहेत, आज अगदी 10-15 मिनटातच हे सगळा विषय सांगायचा आणि हा एक छोटासा विषय मध्ये येऊन गेलेला आहे. तर महावैष्णव भगवत भक्त हे सगळ्या खुणा सांगितल्या.
राज्यकारी सांगितलं कर्तृत्वाचं शिखर, आपल्याला जे वाटतं ते इकडे कर्तृत्व, त्यांच्या दृष्टीने काही वाटतं का? त्यांच्या दृष्टीने भगवत भक्त महावैष्णव याला त्यांच्या दृष्टीनं महत्त्व आहे आणि त्यामुळं ते धन्य वाटतं स्वतःला. तर ही जी निर्हेतुक रामभक्ती, रामभक्तीसुद्धा निर्हेतुक, प्रत्येक ठिकाणी लावलेला शब्द जो बरोबर आहे तो बरोबरच आहे. रामभक्ती करावी बरोबर, पण मला सांभाळावं याच्यासाठी नाही. सांभाळ करणं, तू भक्ती केली म्हणजे त्याला सांभाळ करणं त्याचं कामच आलं, त्यामुळे तो ते करणारच. तो प्रसंग काय आहे माझ्यासमोर ह्याचा प्रश्नच नाही. तो पैशाचा असेल काय, प्रपंचिक असेल काय, कशाचा असेल, ते तर होणारच. तर हे गृहीत आहे भक्तीमध्ये, तर ते त्यांना सापडले. आणि हे थोरानं सापडत नाही. हे थोर ते चोर होऊन ठेवले, समर्थाने जे म्हटलं ना ते एकदम लाडकन सांगून टाकलेले. हे थोर ते चोर होऊन ठेवले, कारण काय शेवटी ते काय मागतात ते त्यांना माहीत आहे, त्यामुळे तो ओळखून येते सगळं. त्यामुळे त्यांनी मुलांना किंवा बालवृत्तीच्या माणसांना, जशी काही मोठी माणसं ही वये थोर ते चोर होऊन ठेवले, तसं असं पण असू शकतं. त्यांच्या दृष्टीनं मुलं किंवा ज्यांच्याकडे निर्मळ मन आहे तर ते मुलांच्या ठिकाणी भक्ती अधिक स्वच्छ सुंदर, जसं सरोवराचं पाणी असतं, तळ दिसतं तुम्हाला, तशा तऱ्हेचं चित्तसुद्धा असू शकतं. हे काही सर्वसाधारणपणे लहानांच्यात असतं, म्हणून ते मोठ्यांच्याबद्दल असं म्हणाले. तर त्याच्यात तर लक्षात घेतं तर हे वयाने येतं असं नाही, त्याची कल्पना स्पष्ट होत जाण्याने ते येतं की मला काय हवं आहे नक्की. हे एकदा कळलं की मग सगळं ठरतं. मला भगवंत हवा आहे एकदा ठरलं की सगळा गाळ सगळा तळात बसायला लागतो आणि तुम्हाला तळात स्वच्छ पाणी दिसतं. त्यांनी मानस सरोवर वगैरे पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं असेल, मानस सरोवरामध्ये खाली काय होतं, खालचे बारीक सारीक दगड एवढेसे सुद्धा गोटेसुद्धा वरून इतके स्वच्छ दिसतात की मध्ये काही नाहीच आहे. तसं चित्ताचं व्हावं असं त्यांना अभिप्रेत आहे आणि त्यांना तसं झालं. आणि मला असं एक वाटतं याच्यावरनं घेण्यासारखं शेवट फक्त एवढंच की हे सात्विक जे खुणा आहेत त्याचासुद्धा त्यांना जो आनंद झाला, तो आनंद व्हायला आपलं मन मुळातच ईश्वरोन्मुख आणि साधननिष्ठ लागतं. ह्या खुणांचा आनंद होण्यामध्ये जे आहे ते मन कसं असेल असा मी विचार करतो. ज्याला ह्या महावैष्णव भगवत भक्त तारी लोकांना ह्याचं सगळ्याचं जे आहे त्याचं महत्त्व वाटायला मुळात मन ईश्वरोन्मुख जर असेल तरच त्याचं महत्त्व वाटेल. नाहीतर ह्यात काय आहे त्यात काय असं वाटेल. त्यानं मला काय फायदा, तुला काय फायदा, तो भगवत भक्त होणार आहे तो तारील, ह्यात केवढा आपला उद्धार आहे ह्याची कल्पना ज्याला या खुणा रुजलेल्या आहेत त्यालाच येतील. त्या अर्थाने हे ईश्वरोन्मुखता जर रुजलेली असेल, माझं उद्धाराचं ध्येय जर ठरलेलं असेल, मला काय साधायचं हे पक्कं माहिती असेल, तर वाटेतलं काही असेल तरी त्याच्या दृष्टीने त्याला काही महत्त्व राहत नाही. ते सगळं त्याच्या प्रकाशात पाहिलं जातं. तसं ईश्वराच्या प्रकाशात आपल्या जीवनाची वाटचाल जो करतो आहे आणि ती त्याची रुजलेली आहे, तर ह्या खुणाने त्याला आनंदच होईल. हे नुसतं ऐकूनसुद्धा आनंद होईल की अरे वा असं होणार आहे, तर ह्याचा आनंद होईल. तसा तो व्हावा. आणि आत्ता या क्षणी काय ज्या एक 5-10 खुणा बघितल्या त्यामुळे आपल्याला काय घेता येईल तर रामभक्ती, उदाहरणार्थ भक्ती कुठली, ती आपली दत्तभक्ती असो, रामभक्ती असो, काय स्वामींची असो, कसली असो, भक्ती निर्हेतुक असावी. हा एक गोष्ट घेता येईल. भक्तीला निर्हेतुक रामभक्ती म्हटलं आहे तर ते आपल्याला घेता येईल की निरीच्छा असावी, निर्हेतुक असावी. आणि शेवटी जे म्हटलं आहे की आलोच आहे, आता आलो आहे याचा काही पर्याय नाही. सन्मार्ग हृदयी धरावे, सद्गुरूशी शरण जावे, अहमभाव सांडोने. आणि शेवटी जे म्हटलं जन्मा आली याचे कीर सार्थक करावे. जन्म आल्याचं काहीतरी सार्थक करून माणसाने जावं. तर या अर्थाने महाराज जे म्हणतात ना ते अगदी बारीक आहे आणि म्हणणं बरोबर आहे. अर्थ आहे खरा पण तो करतो अनर्थ, असा जो अर्थ तो नाही. सार्थकातला अर्थ वेगळा. त्या सार्थकातला अर्थ लक्षात आला तरी सार्थक करून जावं म्हणजे इस्टेट ठेवून जावं नव्हे. जन्माचं सार्थक करून गेले आणि आदर्श घालून देऊन गेले जाताना. तर त्या अर्थाने जन्मा आली याचे कीर सार्थक करावे. तेव्हा असं त्यांना त्यावेळेला सांगावं असं वाटलं. ते यातून आलं. ते महाराजांच्या ठिकाणी जे प्रगट झालं त्याच्यातून पुढे काय झालं ते आता आपण नंतरच्या वेळेला पाहू. आणि आज इथं थांबू. आपल्याला दिवाळीची गडबड आहे, बाहेर जायचं आहे, आनंदाचे दिवस आहेत सगळे. छान तसंच असावं. आणि आपल्याला ह्या दीपावली आणि पुढचं सगळं हे सगळं प्रकाशाचं पर्व आनंदाचं जावं. हे सगळं मुळात तमसोमा ज्योतिर्गमयासारखं काम आहे. सतत हे अज्ञानाचं आहे, अपेक्षांचा आहे, असंख्य गोष्टींचा अंधार पसरलेला आहे.
तिथून मला निर्हेतुक निरपेक्ष अशा भगवंताकडे जाता यावं. ती खरी प्रकाशाची पूजा आहे, प्रकाशाची प्रार्थना आहे, प्रकाशाचा अनुभव आहे, त्याची अपेक्षा बाळगावी. तर त्या अर्थाने हे पर्व तसं जावं आणि काहीतरी सार्थक करावे जे म्हटलं आहे तेवढं कीर फार नाही, निदान थोडं तरी जन्माचं सार्थक करून जावं असं जे म्हटलं आहे तेवढं. आणि करून गेलेली माणसं आपल्या डोळ्यासमोर आहेत, चरित्र तर वाचतोच आहे, इतरही आपल्या डोळ्यासमोर असंख्य असतील. ते सगळे संत हीच प्रेरणा देण्यासाठी आलेले असतात, ती आपण घ्यावी अशी आपल्याला या शुभेच्छा देताना प्रार्थना करतो. नित्य खावेल प्यावे ल्यावे, नित्य खावे प्यावे ल्यावे, हे तो घडत से स्वभावे, हे तो घडत से स्वभावे, हे तो घडत से स्वभावे, हे तो घडत से स्वभावे. नित्य खावे प्यावे ल्यावे, हे तो घडत से स्वभावे, हे तो घडत से स्वभावे, हे तो घडत से स्वभावे. नाति प्रसंग हौस मौज, नाति प्रसंग हौस मौज, सणवार होती सहज, सणवार होती सहज, सणवार होती सहज, सणवार होती सहज. नाति प्रसंग हौस मौज, सणवार होती सहज, सणवार होती सहज, सणवार होती सहज. होते ते होऊ द्यावे, होते ते होऊ द्यावे, परी अंतरी शोधित रहावे, परी अंतरी शोधित रहावे, परी अंतरी शोधित रहावे, परी अंतरी शोधित रहावे. अमोल मनुष्य आम्हा केले, अमोल मनुष्य आम्हा केले, ते का यासाठी विठ्ठले, ते का यासाठी विठ्ठले, ते का यासाठी विठ्ठले, ते का यासाठी विठ्ठले. अमोल मनुष्य आम्हा केले, ते का यासाठी विठ्ठले, ते का यासाठी विठ्ठले, ते का यासाठी विठ्ठले. आम्ही भगवंत शोधावा, आम्ही भगवंत शोधावा, शाश्वत आनंदाचा ठेवा, शाश्वत आनंदाचा ठेवा, शाश्वत आनंदाचा ठेवा, शाश्वत आनंदाचा ठेवा. आम्ही भगवंत शोधावा, शाश्वत आनंदाचा ठेवा, शाश्वत आनंदाचा ठेवा, शाश्वत आनंदाचा ठेवा. दीन म्हणे मनुष्य भावे, दीन म्हणे मनुष्य भावे, तरी विठ्ठल होऊन जावे, तरी विठ्ठल होऊन जावे, तरी विठ्ठल होऊन जावे, तरी विठ्ठल होऊन जावे. दीन म्हणे मनुष्य भावे, तरी विठ्ठल होऊन जावे, 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 तरी विठ्ठल होऊन जावे. सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.